मित्रांनो, सोन्या चांदीच्या भावामध्ये आज असे बदल झाले आहेत जे बघून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. मित्रांनो, इतके दिवस सोन्या चांदीच्या भावांमध्ये बदल होतील का हा विचार तुम्ही करत होतात. मात्र मागच्या 3 दिवसामध्ये 32,000ने सोनं उतरल्यानंतर मात्र सामान्य माणसाला आनंदाचा एक क्षण पाहता आला. आज सोने आणि चांदीच्या भावांमध्ये किती बदल झाले. काल अमेरिकेने 50% टॅरिफ जे आहे 18%वर आणला. यानंतर मात्र सोन्या चांदीच्या भावामध्ये किती उलाढाल झाली. आजचं नेमकं सोन्याचे भाव किती आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, लग्नसराई भारतात असल्यामुळे सोन्या चांदीची मागणी प्रचंड वाढत असताना मात्र भावांमध्ये एवढे मोठे बदल घडत होते की सामान्य माणसाचे कंबरडं मोडून गेलेलं होतं. सामान्य माणूस सोनं विकत घ्यायचे स्वप्न पाहत होता. मात्र असं असतानाही सोन्या चांदीचे भाव काही उतरताना पाहायला भेटत नव्हते, मात्र या उलट वाढतानाच पाहायला भेटत होते. अशातच मात्र आज एक मोठा आनंदाचा क्षण आला आहे, जिथं सोन्या चांदीच्या किमती आपल्या मर्जीप्रमाणे आणि मनाप्रमाणे चालल्या गेल्या. आज नेमक्या सोन्या चांदीच्या किमती आहेत तरी किती हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला जे गोष्टी सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल सोनं आणि चांदीच्या किमती का बदलतात, कशामुळे बदलत आहेत आणि येणाऱ्या काळात किती स्वस्त होतील किंवा किती महाग होतील. तुम्ही बघत आहात MX मराठी. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया मित्रांनो. आत्ता सप्टेंबरचा लोह अंक किती होता हे मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे. म्हणजेच काय तर सप्टेंबर महिन्यामध्ये लोएस्ट आणि हायेस्ट अंक सांगतो. बघा, 22 कॅरेट सोनं 97,696 रुपयाला सप्टेंबर महिन्यातलं लोएस्ट जे आहे मानलं जातं आणि हायेस्टसुद्धा मानलं जातं. म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी म्हणजेच 6 महिन्यामध्ये 22 कॅरेट सोनं 97,696 रुपयाला शेवटची नोंद घेतलेली आहे. आणि यानंतर मात्र 24 कॅरेट सप्टेंबरमधला लो आणि हाय होता 1,06,578 रुपये. म्हणजेच मित्रांनो, 1,06,578 हा लोएस्ट आणि हायेस्ट अंक सप्टेंबर 2025मध्ये नोंदवला गेला. आणि आज जर बघितलं तर 1,85,000वर सोनं गेलं. जवळपास 80,000ने येत्या 5 महिन्यात सोनं वाढल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे. म्हणजे जर याची टेंटेटिव्ह वाढ जर काढायची झाली तर जवळपास मित्रांनो 70 ते 80% वृद्धी जी आहे आपल्याला 6 महिन्यात पाहायला भेटत होती. आता मात्र भाव तसे राहिले नाहीत. आजच्या दिवशी मात्र भाव बदलले आहेत. मागील 3 दिवसात भावाचा सपाटा एकदम चढतीमध्ये गेल्यानंतर उतरतीला आलेला आहे. आज मी तुम्हाला भाव तर नक्कीच सांगणार आहे. मात्र मित्रांनो, काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे की सोन्याचे भाव चढतात का, त्याच्या मागचे मेन कारणं काय आहेत. त्या अगोदर मी तुम्हाला चांदीचा भाव सांगतो. मित्रांनो, चांदी आज जवळपास 3 लाख प्रति किलोने महाराष्ट्रात विकते. म्हणजेच जवळपास आपल्याला पाहायला भेटतं की चांदीचा भाव किती होता तर 4.5 लाखापर्यंत गेलता. तो 3 लाखावर आला. म्हणजेच 300 रुपये प्रति ग्राम, तर जवळपास आपल्याला 3,000 रुपये प्रति तोळ्यावर चांदी महाराष्ट्राच्या मातीमध्ये विकायला पाहायला भेटते. आता हे झाले चांदीचे भाव. चांदी वाढण्यामागची कारणं टेंटेटिव्ह काय असतील तर चांदीचा वापर जे आहे सोलार सिस्टीममध्ये जास्त प्रमाणात वाढला आहे. यासोबतच इतर मोबाईलच्या धातूमध्ये सुद्धा चांदीचा वापर वाढला आहे. म्हणून तुम्ही चांदी विकत घेतली किंवा नाही घेतली तरी चांदीचे भाव वाढत जातील. मात्र आनंदाची बाब हीच आहे की आज जवळपास 1.5 लाखाने चांदी स्वस्त आहे. आजच्या दिवशी चांदीचे हे भाव सराफा मार्केटचे मी तुम्हाला सांगितले. मात्र सोन्याबाबत गुंतवणूक करताना काय नेमका प्रॉब्लेम येतो, काय असे प्रश्न घडत आहेत की सोन्याच्या किमती वाढत आहेत. मित्रांनो, जागतिक आर्थिक अस्थिरता जी आहे यामध्ये मोठं कारणीभूत आहे. लोकांना सध्या वातावरण असं निर्माण झालेलं आहे की कुठे काय होईल सांगता येत नाही. यामुळे लोकांना सेफ हँड म्हणून सोन्याचा उपयोग जास्त महत्त्वाचा वाटत आहे. सोनं आपल्यापाशी असलं म्हणजे सेफ हँड झालो, आपण कुठेही गेलं तरी सोनं मोडून खाता येईल अशा प्रश्नात लोक वावरत आहेत. आणि यामुळे सोन्याचा वापर जे आहे वाढल्यामुळे मार्केटला डिमांड आली. आणि ज्या दिवशी मार्केटला डिमांड एखाद्या गोष्टीची येते तिथे भाव ऑटोमॅटिक वाढतात, हे आपल्याला जगजाहीर आहे. मात्र असंच एक कारण आहे का, तर नाही मित्रांनो, हे एक कारण आहेच. मात्र मुळात दुसरं कारण म्हणजे काय, इंडस्ट्रीज, काही छोट्या एजन्स्या सोन्याचे भाव दाबून ठेवतात. कशा पद्धतीने
तर या गोष्टी बल्कमध्ये विकत घेतात आणि बल्कमध्ये विकत घेतल्यानंतर स्वस्तात विकत घेतात आणि महाग झालं की सोडतात. म्हणजे बाजारात तुटवडा झाला की असं होतं की सोन्याला डिमांड आली आणि मग ऑटोमॅटिक सोन्याचे भाव वाढतात आणि त्या टाईमला वाढलेल्या भावात हे लोकं सोनं विकत घेतात आणि सोनं धडामकुन्या खाली पडतं. अशा पद्धतीने या लोकांची खेळ खेळला जातो. आज 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव मी तुम्हाला महाराष्ट्रातले सांगणार आहे. मित्रांनो, 1 ग्राम वजनी 22 कॅरेट सोनं 14,978 रुपयाला आज महाराष्ट्रात भेटतं. तर 8 ग्राम वजनी 22 कॅरेट सोनं या बदल्यातच 1,19,826 रुपयाला भेटतं. ज्याला आपण 1 तोळा 10 ग्राम 22 कॅरेट शुद्ध सोनं म्हणतो, ते 1,49,783 रुपयाला आजच्या दिवशी महाराष्ट्रात भेटतं. मित्रांनो, जवळपास 1,79,000 1,49,000 म्हणजे जवळपास आपल्याला 22 कॅरेटमध्ये आज 23,000 ते 24,000ची घट जी आहे झालेली पाहायला भेटते. यासोबतच आपल्याला 24 कॅरेटचाही दर जाणून घ्यायचा आहे. पण मित्रांनो, लग्नसराई आल्यामुळे सोन्यामध्ये डिमांड येईल आपल्याला वाटत होतं. मात्र आता अमेरिकेने टेरिफ आपल्यावर 50% लादला होता. तो टेरिफ आपल्याला 18% आणलेला आहे. म्हणजे टेरिफ म्हणजे कर असतो आणि जर कर उतरला तर किमतीही आर्थिक बजेटनुसार बरोबर उतरत असतात. आता मागे आर्थिक बजेट झालं. आर्थिक बजेटमध्ये सोन्याबाबतीत काही ठोस निर्णय घेतले नाही, तर याचा अर्थ सोनं महागवलं नाही, म्हणजे सोन्याला चांगले दिवस आल्याचं नमूद झालं. मग आता सोन्याच्या किमती इथून पुढच्या काळात उतरतील अशी अपेक्षा सामान्य माणसाला असली तरी सोन्याच्या बाबतीत मात्र आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. तर कारण सोनं हे असं धातू बनलं आहे जे सर्वसामान्य लोकांना आवडायला लागलं आहे. लोकांचा इंटरेस्ट त्यामध्ये वाढला आहे. लोक इन्व्हेस्ट करण्यासाठी सोनं पर्याय म्हणून निवडतात आणि त्यामुळे सोन्याच्या बाबतीत आपल्याला अनिश्चितता जाणून येते. 6 महिन्यात 85,000ची भाव वाढ या अगोदर इतिहासात कधीच घडली नव्हती, जी आत्ता आपल्याला पाहायला भेटते. आज बघा, 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव किती आहेत. 1 ग्राम मोजणी 24 कॅरेट सोनं महाराष्ट्रामध्ये 16,339 रुपयाला भेटतं. तर 8 ग्राम मोजणी 24 कॅरेट शुद्ध सोनं महाराष्ट्रामध्ये 1,30,719 रुपयाला भेटतं. तर 10 ग्राम ज्याला आपण 1 तोळा म्हणतो, ते 1,63,399ला भेटतं. मित्रांनो, जवळपास 22,000ची घट जी आहे 1,85,000 ते 1,63,399 म्हणजे 22 कॅरेटची 22,000ची घट जी आहे आजच्या दिवशी पाहायला भेटते. मित्रांनो, ही सुरुवात आहे घट होण्याची, कारण आता 2 गोष्टी चांगल्या घडल्या आहेत. एक म्हणजे आर्थिक बजेट 2026मध्ये सोन्याबाबतीत असे कोणतेही ठोस नियम किंवा सोन्यावर कोणतेही कर लावले नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे टेरिफचा निर्णय 50%वरून टेरिफ भारतासाठी 18%वर आला. याचा अर्थ आपल्यासाठी आनंदाची बाब मानली जाते, कारण जर टेरिफ महागला होता त्याच्यामुळे सोन्याचे भावसुद्धा महागले होते. आपण सोनं अमेरिकेतून विकत घेतो, ही गोष्ट तुम्ही आम्ही विसरता कामा नये. आता ॲटोमॅटिक सोन्याचे भाव कमी होऊन सोनं पडायला लागणार, हे मात्र आपल्याला मानावं लागेल. मात्र जसं मी पहिले सांगितलं, यामध्ये अनिश्चितता आहे. आपण हे ग्राह्यच धरू शकत नाहीत. मात्र लग्नसराईच्या मोक्यावर आज किमान 3 दिवसामध्ये सोन्याचे भाव उतरल्याचं आपल्याला लक्षात येतं. किमान 22,000, 25,000 हजारांनी भाव उतरले. चांदी तर जवळपास आपल्याला 1.5 लाखाच्या घरात स्वस्त पडत आहे आजच्या दिवशी. उद्याचा भाव काय होईल आज जरी सांगता येत नसेल, तर आजच्या भावात मात्र सोनं आपल्या फेवरमध्ये दिसत आहे, एवढं मात्र नक्की आपल्याला पाहायला भेटतं. मित्रांनो, सोन्या चांदीचे ताजे अपडेट जाणण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोन्या चांदीच्या ताज्या माहितीसाठी भेटूया पुढच्या भागामध्ये.